संत साईनाथ महाराज का जय असो. संत साईनाथ महाराज की जय. जय शिवाजी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 शिवाजी. आमची मागणी अशी आहे, वंचित ओबीसी समाजाचे जे छोटे छोटे घटक आहेत, सुतार, कुंभार, नाभी, लोहार, धोबी या जाती ज्या ओबीसीमध्ये असून ओबीसीत नसल्यासारख्या आहेत आणि यांचं जे आरक्षण आहे, वंचित ओबीसी जे आरक्षण आहे हे बलाढ्यच ओबीसी घेत आहेत. यांना कुठेच राजकीय नेतृत्व नाही, शैक्षणिक नेतृत्व नाही आणि नोकरीमध्ये कुठे नेतृत्व नाही आहे. हे चारही बाजूने मागासलेला समाज आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि शैक्षणिकदृष्ट्याही मागास आहे आणि सामाजिकदृष्ट्याही मागास आहे. या कारणाने यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय होत चालला आहे. तर या वंचित ओबीसीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही हा लढा लढतो आहे. आज कलेक्टर ऑफिस के सामने आप डिविजनल कमिश्नर के सामने आप जो है उपोषण पर बैठे हुए, क्या मांग है सर? मांग यही है, जो वंचित ओबीसी है, जो माइक्रो ओबीसी, जो कि ओबीसी में रहकर भी मतलब उनका ये जो है उनका जो आरक्षण है बलाढ्य ओबीसी ले रही है. तो मराठी पण सांगा मराठी सांगा. उपोषणाचा विषय असा आहे की जी छोटे छोटे जाती आहे, लोहार, कुंभार, सुतार, नाभी, धोबी वगैरे या ओबीसीमध्ये आहेत आणि बलाढ्य जातीसुद्धा ओबीसीमध्येच आहे. विषय असा होतो की बलाढ्य जी जात आहे ती छोट्या जातीचं आरक्षण हिरावून घेत आहे आणि या जातीला कुठलाच फायदा होत नाही. त्या अनुषंगाने आम्ही ह्या छोट्या छोट्या जातीला वंचित ओबीसीला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही उपोषण करतो. आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहे की थेट एस टीमध्ये प्रवेश द्यावा, आमच्या मुलींना मोफत प्रशिक्षण द्यावं KG ते PG आणि मायक्रो ओबीसीसाठी एक महामंडळ तयार करावं जेणेकरून ते 500 कोटी रुपयाची तरतूद करून 15 लाख रुपये कर्ज बिनव्याजी कर्ज द्यावा आणि त्याच्यासाठी कुठली अट नसावी किंवा विनातारण कर्ज द्यावं ही आमची मागणी आहे. मांगनी पूरी नहीं तो अगला कदम क्या रहेगा सर आपका? आमचं कदम आमरण उपोषण केलेलं आहे. याच्यानंतर इथं जर नाही झालं तर आम्ही थेट मुंबई गाठू. कोण म्हणतं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. और कोण बोलेगा एक जणावर त्या आंदोलनात शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्या आंदोलनाला बी त्याला हे केलं, त्याच्याकडं पाठ फिरवली, त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. त्या अनुषंगानं आम्हाला त्यांनी न विचार केल्यामुळं आम्हाला हे उपोषण करावं लागत आहे. आणि जर ह्या वेळेस बी त्यांनी याला कधी उपोषणाला त्यांनी सहाय्य नाही केलं तर आम्ही थेट मुंबईला गाठणार आहे. चलाव सर. अंकुश नाईक.